श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। तुमच्या सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या सर्वांच्या स्वामी अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनल मध्ये। मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ ज्या वेळेस एखाद्या भक्ताने मनापासून श्री स्वामी समर्थांची भक्ती केली तर त्यावेळेस त्या भक्ताची भक्ती जर स्वामींनी स्वीकार केली तर त्या भक्ताच्या आयुष्याचा भार हे साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ चालवत असतात। प्रत्येक वेळी प्रत्येक भक्ताला श्री स्वामी समर्थ हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव देत असतात। काही भक्तांचे अनुभव तर खूप काळजाला भिडणारे देखील आहेत। मित्र आणि मैत्रिणींनो, काही लोकांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणत्याही प्रकारची भक्ती न करता देखील स्वामी त्यांच्या आयुष्यामध्ये कोणते ना कोणते अनुभव देतात आणि त्यानंतर ती लोक स्वामी सेवेत येत असतात आणि एवढी मनापासून स्वामींची भक्ती करतात। त्यांच्या आयुष्यामध्ये कोणतीच भक्ती न करता देखील स्वामी त्यांना काही ना काही तरी अनुभव दिल्यानंतर स्वामींच्या सेवेला ती लोक सुरुवात करत असतात आणि स्वामींची सेवेकरी बनत असतात। परंतु सर्वच लोकांचं भाग्य, सर्वांचेच कर्म एवढे चांगले नसतात, त्यामुळे काही लोकांना स्वामींची भक्ती केल्यानंतर अनुभव येत असतात। तर मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थांची लीला खरोखरच अगाध आहे। श्री स्वामी समर्थ अशा भक्तांना देखील न सेवा करता देखील चमत्कार करतात, ज्या लोक हे आपल्या कर्मावरती विश्वास ठेवतात आणि आपल्या कर्म हे प्रामाणिकपणे पार पाडत असतात। कधीही जेव्हा आपण एखादी कर्म करतो त्या कर्माद्वारे कधीच दुसऱ्याला कोणत्याही प्रकारचा त्रास न होता जर एखादा व्यक्ती कर्म करत असेल तर ते देखील खूप महत्त्वाचे असते। आपलं कर्म आपण जर प्रामाणिकपणे एखादं कष्ट करत असेल तर त्यावेळी ईश्वर त्या भक्ताच्या नेहमी बरोबर असतात। कारण कर्म हे सर्वात मोठं काम आहे। आपलं कर्म करत करत जे काही तुम्ही प्रामाणिकपणे कर्म करता आणि दुसऱ्या लोकांच्या दुआ मिळवता, आशीर्वाद मिळवता, हे देखील खूप मोठं काम आहे। मित्र आणि मैत्रिणींनो, याच पद्धतीचा आजचा जो अनुभव आहे तो हा एक कट्टर मांसाहार करणाऱ्या एका सेवाकरी ताईंचा हा अनुभव आहे। तुम्हा सर्वांना माहित असेल त्या ताईंनी मांसाहार करून देखील सेवा स्वामींची केली, परंतु त्या ताईंना सुरुवातीला स्वामींची सेवा वगैरे काही सुद्धा माहित नव्हतं। कारण कट्टर मांसाहार म्हटलं की तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं असेल की कोकण भाग म्हटलं की या भागामध्ये मांसाहार हा दररोज केला जातो आणि त्यामध्ये असं बिना मांसाहार करता अजिबात सुद्धा ती लोक राहू शकत नाहीत। तर त्या ताई या कोकणातीलच आहे, तर त्या ताईंचं नाव हे निशिगंधा वडवे आहे। तर त्या ताई मांसाहार म्हणजे त्यांना दररोज मांसाहार केल्याशिवाय अजिबात सुद्धा जमतच नव्हतं। कारण एका दिवशी जर त्यांनी मांसाहार नाही केला तर त्यांना ऍसिडिटी होत होती। चला तर मग या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणता चमत्कार केला, तर त्यांच्या आयुष्यामध्ये नक्की काय झालं आणि त्यांच्या आयुष्यामध्ये कोणतं संकट आलं, त्यानंतर काय काय झालं, चला तर जाणून घेऊया या ताईंच्या शब्दामध्ये। तर सर्वात प्रथम ताई सांगायला सुरुवात करतात। सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। माझे नाव निशिगंधा वडवे आहे आणि मी राहणारी कोकणातील आहे। तुमच्या सर्वांच्याच लक्षात आलं असेल की कोकण म्हटलं की मांसाहार आलाच, कारण आमच्या प्रत्येक आहारामध्ये, प्रत्येक जेवणामध्ये मांसाहार हा प्रत्येक वेळी असतोच। आणि नेमकं याच पद्धतीने आमच्याकडे कोणत्याही देवाची वगैरे भक्ती अजिबात नाही। मला श्री स्वामी समर्थ कोण आहेत हे सुद्धा माहित नाही। मला माझ्या आयुष्यामध्ये माझं कसं होतं की दररोज मांसाहार, आणि आमच्याकडे उत्सव म्हटलं की फक्त श्रावण महिन्यातील गणपती उत्सव, आणि हा उत्सव खरोखरच खूप जोरदार। परंतु मी जरी मांसाहार करत असली तरी माझा कर्मावरती विश्वास होता। मला प्रत्येक वेळी वाटायचं की आपलं कर्म हेच आपल्यासाठी सर्वस्व असतं आणि हेच आपल्यासाठी एक मोक्षाचा मार्ग असतो, हे देखील मला माहित होतं। परंतु मी माझ्या घरामध्ये कोणत्याही देवाची वगैरे सेवा केली जात नव्हती, मग कोणत्याच नाही। आमची जी कुलदेवी होती ती तुळजापूरची आई भवानी आई, त्यामुळे आमच्या घरामध्ये मांसाहाराला बंधन नव्हतं आणि आमचं घर हे असं होतं की दररोज सर्वच जण मांसाहार करायचे। त्यामुळे मला कधीच
कोणत्याच गोष्टीविषयी काहीच वाटत नव्हतं. माझ्या घरामध्ये सर्व काही सुखी कुटुंब होतं. पैसा वगैरे भरपूर होता, त्यामुळे अडचण कशाचीच नव्हती. आनंद होतं, सुख समाधान होतं. त्यामुळे माझा कर्म हे चांगलं करणं आणि आमच्या घरातील सर्वच लोकांचं मत एकच होतं की प्रत्येकाने आपले कर्म हे प्रामाणिकपणे केले पाहिजे. ज्यावेळेस आपण कोणताही व्यवसाय करो का काहीही करो, परंतु प्रामाणिकपणे कोणतेही काम करणे हे खूपच महत्वाचे. आणि याच विचारांची मी होती. देव असतात, देवांचे चमत्कार असतात हे देखील मला माहीत होतं, परंतु आमचा विश्वास हा देवावरती नसून कर्मावरती होता हे देखील तेवढंच सत्य होतं. परंतु हळूहळू पुढे दिवस जात होते आणि माझं फक्त एक होतं की मी गुरुवारची फक्त मांसाहार करत नव्हते, परंतु एरवी मला मांसाहाराशिवाय जमतच नव्हतं. एखाद दिवस जर मी मांसाहार नाही केला तर मला ऍसिडिटी व्हायची. एवढा त्रास व्हायचा की मांसाहाराशिवाय मला जमतच नव्हतं. पण असं झालं की काही दिवस झाल्यानंतर माझा जो मोठा मुलगा होता त्या मुलाचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर खूपच सुंदर अशी सूनबाई माझ्या घरी आली आणि माझं घर अगदी गोकुळागत झालं होतं, कारण माझ्या घरामध्ये अगोदरच सर्व काही होतं आणि त्यानंतर लक्ष्मी घरी आली. मग सर्व त्यातच अगोदरच सर्व व्यवस्थित असल्यामुळे त्यामध्ये अजून खूपच चांगलं झालं आणि सुनबाई देखील खूप चांगल्या स्वभावाची, काळजी घेणारी होती. त्यामुळे कोणत्याच गोष्टीचं काहीच वाटलं नाही. हळूहळू दिवस गेले, तिला देखील गर्भ राहिला आणि त्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने एक सुंदर मुलाला तिने जन्म दिला. तो मुलगा देखील खूपच दिसायला सुंदर, हा खूपच चांगला आणि म्हणजे आमच्या सर्वांच्या आयुष्यातील सर्वात मोठं सुख आमच्या घरामध्ये आलं होतं. एक म्हणजे तिची डिलिव्हरी होऊन 6 महिने झाले होते, तर ती भाजी आणण्यासाठी मार्केटला गेली. मुलगा देखील माझीच त्याला सवय होती, त्यामुळे आम्ही त्याच्यामध्येच गुरफटलेलो आणि भाजी आणायला ती स्कूटीवरती गेली होती. ज्यावेळेस ती भाजी घेऊन घरी येत होती, तर त्यावेळेस पाठीमागून ट्रकने तिला खूप जोरात धडक दिली आणि धडक दिल्यामुळे ती खूप उंच उडाली आणि ती उडून खूप दूर अंतरावरती पडली. परंतु तिचा जीव मात्र गेला नाही, परंतु तिचे दोन्हीही हात मोडले आणि अशी पाठीमागे हात करून पडल्यामुळे तिचे मणक्यामध्ये खूपच मोठा गॅप पडला. दोन्हीही पायांना खूपच लागलं होतं. तर हा तिचा ऍक्सिडेंट झाला. तर बाळ 6 महिन्याचंच होतं. मी एकटी तर काय करणार होती, त्यामुळे मी सर्व काही मला खूपच त्रास होऊ लागला, कारण घरातील बघायचं, बाळाचं बघायचं, त्यानंतर सूनबाईचं सुद्धा मलाच बघावं लागत होतं. ती पूर्णपणे तिच्या दोन्ही हाताला फ्रॅक्चर झाल्यामुळे बँडेज होतं, त्यामुळे तिला स्वतःचं बाळ सुद्धा घेता येत नव्हतं. त्या बाळाचं जे काही करावं लागत होतं ते फक्त मलाच करावं लागत होतं. आमच्या घरी येणारी सर्व नातेवाईक, आमच्या घरातील सर्वच लोक त्या बाळासाठी आणि आईसाठी हळहळ करायची, कारण तिला स्वतःचं बाळ सुद्धा तिला पोटाशी घेता येत नव्हतं. ती तर खूप रडायची, खूप रडायची. असं वाटायचं की आमच्या एवढ्या सुखी समाधानी कुटुंबाला ग्रहण लागलं की काय, परंतु काहीच समजत नव्हतं. मग हळूहळू म्हणजे काही दिवस निघून गेले. 3 महिन्याने डॉक्टरने सांगितलं होतं की हाताचं पट्टी वगैरे सोडल्यानंतर, फ्रॅक्चर काढल्यानंतर ती पूर्णपणे व्यवस्थित होईल. परंतु 3 महिने होऊन गेले, परंतु तिच्या कोणत्याच प्रकारचे तिच्यामध्ये बदल झाला नाही. तिची पट्टी वगैरे तर सोडण्यात आली, परंतु तिला उठता बसता येत नव्हतं. तिचे पाय देखील, तिला काहीच होत नव्हतं. उभा देखील राहता येत नव्हतं. तिचा मनका तिला साथच देत नव्हता. यानंतर आम्ही दवाखाने भरपूर चालू केले. कोण दवाखाने सांगेल त्या दवाखान्यामध्ये आम्ही ट्रीटमेंट चालू केली. मणक्यासाठी, पायासाठी, तिच्या पूर्ण शरीरासाठी. परंतु कोणत्याच दवाखान्यामध्ये काहीच फरक पडत नव्हता. जिकडे जाईल तिकडे औषधे, गोळ्या आणि ट्रीटमेंट, त्यानंतर पुन्हा बोलवायचे, पुन्हा तेच. असं करत करत 6 महिने सुद्धा निघून गेले, परंतु तिच्या या अवस्थेमध्ये काहीच फरक पडला नाही. आणि एके दिवशी मग असं एक स्वामी सेवेकरी आमच्या घरी आली, जी तिच्याच माझ्या सुनबाईचीच कोण होती. तर ती आल्यानंतर तिनं सांगितलं की तुम्ही असं करा की तुम्ही घरामध्ये स्वामींची सेवा करायला सुरुवात करा. खरोखरच स्वामी सेवेने तुमची सुनबाई बरी होईल. आता जे काही करायचं होतं ते मलाच करायचं होतं, कारण सर्व काही भार देखील माझ्यावरतीच होता. मग यामध्ये जर स्वामी सेवा करायची आणि मला माहित होतं की एखाद्या देवाची सेवा आणि स्वामी सेवा म्हटलं की त्यांना मांसाहार चालत नाही आणि मला मांसाहाराशिवाय जमत नाही, तर मग मी काय करू शकत नाही. तर तिला मी सांगितलं की मला मांसाहाराशिवाय जमत नाही,
तर तिनं सांगितलं, करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा. स्वामी आहे, तुम्ही सुरुवात करा, तर त्यानंतर जे काही तुमच्या आयुष्यामध्ये करायचं ते ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ करतील. परंतु तिने मला सांगितलं आणि मी एक दिवस स्वामींची सेवा तर केली, परंतु त्या दिवशी मी मांसाहार केला नाही, दुसऱ्या दिवशी देखील मांसाहार केला नाही. पहिल्यांदाच असं झालं होतं की मी 2 दिवस मांसाहार केला नव्हता, परंतु माझ्या पोटामध्ये खूपच त्रास व्हायला सुरुवात झाली. मला ऍसिडिटी भरपूर झाली, त्यामुळे मला ते सहनच झालं नाही. मग मी पुन्हा मांसाहार केला आणि म्हटलं की आपण मांसाहार करून सेवा करूया. आणि नंतर नंतर तर काही दिवस गेले, परंतु मला सेवा करणंच होईना, कारण माझ्यावरती घरातील सर्व कामे करायची होती, बाळाची जबाबदारी होती आणि सुनबाईची देखील जबाबदारी होती. सर्व काही मलाच करावं लागायचं. त्यामुळे कशी काय कोणास ठाऊक, परंतु सेवेतून मी विसरून गेले आणि हळूहळू पुढे तसेच दिवस निघून गेले. पुन्हा एके दिवशी म्हणजे त्या घटनेला म्हणजे सुनबाईला 1 वर्ष झालं, परंतु तिच्या परिस्थितीमध्ये काही सुधार नव्हता. दवाखाने देखील चालू होते. असं वाटायचं की कोणी आमच्या घरावरती करणी केली की काय, की यामुळेच असं होत आहे. काहीच समजत नव्हतं. आम्ही म्हणजे उपाय तापाय देखील केले, जो कोणी काही सांगेल ते देखील केले, परंतु काहीच फरक पडला नाही. मग तिनं सांगितलं की तुम्हाला घरामध्ये स्वामींची थोडी का होईना पण सेवा करा, तुम्ही नामस्मरण करा आणि सेवा करा, तर तेव्हा त्याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. कारण स्वामी सेवेमध्ये एवढी ताकद आहे की स्वामींसाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही. सर्व काही शक्य करणारे स्वामी आहेत. आणि त्यानंतर तुमच्या सुनबाईला सुद्धा बरं वाटेल आणि ज्या थोड्या दिवसांनी पुन्हा तुम्ही अक्कलकोटला देखील जा, हे देखील तिनं सांगितलं. मग मी पुन्हा स्वामींची सेवा घरामध्ये करायला सुरुवात केली. परंतु मला असं व्हायचं की मांसाहाराशिवाय दमच निघत नव्हता. मला खूप त्रास व्हायचा, पोटात देखील त्रास व्हायचा. त्यामुळे मग मी मांसाहार केला आणि नंतर सेवा केली. मग माझं दररोज असंच करायला मी सुरुवात केली की मी मांसाहार करायचे आणि सेवा करायचे. दररोज मांसाहार करूनच सेवा करायचे. काही दिवस सेवा करून झाली, परंतु मला कोणत्याच प्रकारचा काहीच अनुभव आला नाही. 3-4 महिने देखील मी सेवा केली, परंतु एवढा एवढा माझ्या पाठीमागे काम होतं, त्यामधून देखील 3-4 महिने मी स्वामींची सेवा केली, परंतु मला काहीच अनुभव आला नाही. माझ्या सुनेला 1% सुद्धा फरक पडला नाही. मग म्हटलं की काहीही उपयोग होईना स्वामी सेवा करून, परंतु माझं दररोज असं झालं होतं की मी मांसाहार करायचे आणि स्वामी सेवेमध्ये बसायचे. त्यामुळे की काय कोणास ठाऊक, परंतु तिला काहीच फरक पडला नाही. मग म्हटलं की एवढे सर्व काही केलेलं आहे, तर चला आपण अक्कलकोटला देखील जाऊया, स्वामींचं दर्शन घेऊया. तरी तोपर्यंत म्हणजे मला एवढं मी स्वामी कसे दिसतात, काय असते, मला काहीही माहित नव्हतं. मी फक्त सेवेमध्ये स्वामींचं नामस्मरण करायचे आणि तारक मंत्र म्हणायचे, हेच माझं चाललेलं होतं. मी दिवसभर स्वामींचं नामस्मरण करायचे आणि स्वामींना म्हणायचे की माझ्या सुनबाईला बरं करा. तिनं तेवढंच मला सेवा करायला म्हणजे जशी होईल तशी सेवा करायला सांगितली होती. मला जसं लक्षात येईल तसं मी स्वामींचं नामस्मरण करायचे. मग ही सेवा माझी होती. तर अक्कलकोटला जायचं म्हटलं की गाडी देखील घरचीच होती. मग मी म्हटलं की चला आपण अक्कलकोटला जाऊया. आणि अक्कलकोटला जाण्यासाठी मी, माझा मुलगा आणि माझा जो नातू आहे ते आम्ही 3 जण अक्कलकोटला निघालो. जाताना देखील मी बोंबलाची चटणी केली आणि वरळी करून म्हणजे मांसाहारच डब्याला देखील घेतला आणि आम्ही प्रवासाला सुरुवात केली. प्रवास करत असताना अक्कलकोटला जाण्या अगोदर रस्त्यामध्येच आम्ही जेवण वगैरे केलं आणि पुढे प्रवास सुरू केला. आणि अक्कलकोटला जाण्या अगोदर आम्हाला तुळजापूर, जी आमची कुलदेवी आहे, तर ती देखील रस्त्यातच लागते. तर त्यावेळेस आम्ही जाऊन कुलदेवीचं देखील दर्शन घेतलं. खूप चांगल्या प्रकारे कुलदेवीचं दर्शन झालं आणि त्यानंतर आम्ही पुढे अक्कलकोटला निघालो. अक्कलकोटला पुढे गेल्यानंतर तेथे गेलो, आम्ही फ्रेश वगैरे झालो. आणि ज्यावेळेस जसं जसं अक्कलकोटचं मंदिर येईल, जसं अक्कलकोट जवळ जवळ येईल, तर त्यावेळेस मला ना जिकडे तिकडे श्री स्वामी समर्थच दिसायला लागले. मला काहीच समजत नव्हतं की नक्की चाललंय काय. मी आजपर्यंत श्री स्वामी समर्थ कसे दिसतात हे मी पाहिलं नव्हतं, परंतु मला असं वाटायचं की जिकडे तिकडे श्री स्वामी समर्थांची मूर्ती मला दिसत होती, स्वामीच दिसत होते. प्रत्येक वेळी जिकडे मी पाहिल तिकडे मला स्वामींचं दर्शन घडत गेलं. आणि मग पुढे गेल्यानंतर मी मंदिरामध्ये गेले, तर त्यावेळेस श्री स्वामी समर्थांची मूर्ती माझ्या डोळ्याच्या समोर आली. त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की हे श्री स्वामी समर्थ आणि मला स्वामींनी तर अगोदरच दर्शन दिलं. म्हणजे मी
एवढ्या दिवस मी स्वामींची सेवा केली आणि स्वामींना मी म्हणाले की मला तुम्ही काहीच अनुभव दिला नाही मला, परंतु मला अक्कलकोटमध्ये आल्यानंतर स्वामींनी खूप चांगल्या प्रकारे दर्शन दिलं आणि तेथे गेल्यानंतर मी स्वामींच्या समोर हात जोडून दर्शन देखील खूप चांगल्या प्रकारे झालं। स्वामींच्या समोर, स्वामींच्या मूर्तीच्या समोर मी हात जोडून स्वामींना प्रार्थना करत होते की मी एवढ्या दिवस स्वामींची सेवा केली परंतु माझ्या सुनबाईला काहीच फरक पडला नाही। आता किती दिवस झाले आहे ती नुसती बेडवर आहे आणि मी एकटी सर्व काही करत आहे। बाळाचे देखील किती हाल होत आहेत आणि त्याबरोबर तिचे देखील भरपूर हाल होत आहे। तिला चालता येत नाही, बसता येत नाही, तिला उभं राहता येत नाही। मग मी स्वामींना हे सांगत होते तर त्यावेळेस ना अचानकच म्हणजे माझ्या मनात नसताना सुद्धा माझ्या तोंडून आपोआपच कसे काय काय माहित, परंतु माझ्या तोंडून आपोआपच गेलं की मी स्वामींना म्हणाले की स्वामी, जर माझी सुनबाई 2 दिवसात जर बरी झाली तर मी कायमचा मांसाहार सोडून देईन। तर मी असे आपोआपच म्हणाले, म्हणजे माझ्या मनापासून तर मी म्हणालीच नाही, परंतु कसं काय कोणास ठाऊक माझीच मला समजलं नाही की माझ्या तोंडातून असं कसं काय गेलं, कारण मला मांसाहाराशिवाय जमत नव्हतं। मी मांसाहार न करता असा विचारच करू शकत नव्हते की मी मांसाहार करू शकत नाही, मी असा कधीच विचार करू शकत नव्हते। परंतु स्वामींच्या समोर माझ्या तोंडून असं कसं काय गेलं हे मला समजलं नाही। मग मी स्वामींना सांगितलं की जर स्वामी तुम्ही जर माझी सुनबाई 2 दिवसात बरी केली तर मी खरोखर मांसाहार सोडीन, परंतु हे माझ्या हातात नव्हतं। मी बोलत होते त्यावरती माझं कंट्रोल नव्हतं, मी माझ्या तोंडातूनच आपोआप शब्द जात होते। पण ज्यावेळेस माझं बोलून वगैरे झालं, दर्शन घेऊन झालं, तर मी म्हटलं चला जाऊ द्या, बोलले तर बोलले, परंतु एवढ्या दिवस झालं 1 वर्ष होऊन गेलं परंतु सुनबाई बरी झाली नाही आणि 2 दिवसात कशी बरी होईल आणि माझा मांसाहार कसा बंद होईल, मी मांसाहाराशिवाय जगूच शकत नाही हे देखील मला माहित होतं। आणि त्यानंतर मग आम्ही तिथे मला स्वामींची रक्षा वगैरे दिली। मी तिथे सांगितलं की मला असं झालेलं आहे, तर त्यावेळेस त्यांनी मला रक्षा वगैरे स्वामींची दिली। आम्ही त्या अगोदर दिंडोरीला देखील जाऊन आलो होतो आणि तेथील सेवा देखील आम्ही घेतलेली होती, परंतु सेवा देखील मांसाहार करूनच सेवा केलेली होती, तर तरी देखील काहीच फरक देखील पडलेला नव्हता। मग तेथून आम्ही अक्कलकोटवरून परत आलो। आल्यानंतर आम्ही घरी आल्यानंतर म्हणजे स्वामींचं खूप डोळे भरून दर्शन घेतलं। तेथून आम्ही घरी आल्यानंतर जी रक्षा मला दिलेली होती तर ती रक्षा तिला पाण्यामध्ये टाकून प्यायला दिली, तिच्या कपाळी लावली आणि तिच्या अंगाला देखील, मणक्याला, पाठीला देखील ती रक्षा लावली आणि तिच्या अंगावरती राहिलेली रक्षा फुकली। मग ती सर्व काही रक्षा तिच्यावरतीच टाकली आणि म्हणजे त्यानंतर मी माझ्या कामाला सुरुवात केली। काम वगैरे झालं, मुलगा माझ्या जवळच होता, तो त्याच्या आईजवळ दिला आणि मी सर्व कामे पटापट आवरली। दुसऱ्या दिवशी देखील सर्व काही म्हणजे स्वामींचं नामस्मरण वगैरे चालू होतं आणि मग असं 2 दिवसात म्हणजे ज्या दिवशी संध्याकाळी मी घरी आले त्या दिवशी तिच्या अंगाला रक्षा स्वामींची लावली, कपाळी लावली आणि दुसऱ्या दिवशी देखील मी मांसाहार घरामध्ये केला। मांसाहार केल्यानंतर मी पुन्हा माझे जे काम होते आणि स्वामींचं नामस्मरण, मी स्वामींची सेवा देखील मांसाहार करूनच करत होते। त्यानंतर दुसऱ्या दिवशी अचानकच असं झालं की माझी सुनबाई बेडवरून उठून उभा राहिली आणि किचनमध्ये आली। म्हणजे मला आश्चर्यच वाटलं की दुसऱ्याच दिवशी ही किचनमध्ये आली आणि त्यानंतर घरामध्ये सर्वांनाच आनंद झाला की ही अक्कलकोटवरून आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही उठून डायरेक्ट किचनमध्ये आली। एवढ्या दिवस म्हणजे वर्ष, 1.25 वर्ष हिला जागेवरून उठता सुद्धा आलं नव्हतं, उभा सुद्धा राहता आलं नव्हतं। ती आज चक्क बेडवरून उतरून डायरेक्ट किचनमध्ये चालत आली। म्हणजे आम्हाला सर्वांनाच आश्चर्य वाटलं। तर त्यावेळेस मला टेन्शन देखील आलं की मला आता मांसाहाराचं म्हणजे मी स्वामींना सांगितलं होतं की माझी सुनबाई जर 2 दिवसात बरी झाली तर मला मांसाहार मी सोडेन, कायमचा सोडेन, मग मला काही झालं तरी देखील चालेल, मी असं सांगितलं। त्यानंतर मग आता म्हटलं की ही पूर्ण म्हणजे चांगली झाली, सरळ चालत आली आणि त्यानंतर तिला दवाखाना वगैरे चालू होतेच, परंतु ही स्वामींचा चमत्कार होता। स्वामी म्हणजे एवढ्या दिवस मग दवाखान्याचा का फरक पडला नाही आणि अचानकच 2 दिवसातच स्वामींना मी सांगितलं आणि ही उठून चालायला लागली। दुसऱ्या दिवशी तर तिने चक्क स्वयंपाक देखील बनवला। दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी ती उठून आली तर त्या दिवशी संध्याकाळी तिने स्वयंपाक बनवला माझ्यासाठी आणि कुटुंबातील सर्वांसाठी तिने मांसाहार बनवला। आणि म्हणजे माझ्या लक्षात होतं की मी स्वामींना असं सांगितलं होतं, परंतु तिने
मांसाहार बनवला आणि ते ताट माझ्या समोर आणलं जेवण करण्यासाठी, तर त्यावेळेस असं झालं की मी मांसाहार करायला म्हणजे सुरुवात करणार, तर त्यावेळेस जी तिने भाजी बनवलेली होती मांसाहाराची, तर त्यामध्ये मला त्यामध्ये किडे अशी वळवळ करताना दिसू लागले. तर त्यावेळेस मी तिला म्हटलं की अगं कसली ही भाजी केली आहे तू, तर यामध्ये सर्व किडेच दिसत आहेत. तर तिने ती ताट बाजूला ठेवलं आणि दुसरं ताट माझ्यासाठी बनवलं, परंतु त्यामध्ये देखील मला किडेच दिसले. मग मी जेवणच केलं नाही. तर दुसऱ्या दिवशी तिने मला पुन्हा मांसाहाराचं ताट आणलं, तर त्यावेळेस देखील मला किडेच दिसत होते. मग मला खूप त्रास व्हायला सुरुवात झाली, पोटात दुखायला सुरुवात झाली. कारण मला जर मांसाहार खाईना तर मला खूप ऍसिडिटी देखील व्हायची आणि पोटात देखील खूप दुखायचं. तर त्यानंतर मग तिला मी सांगितलं की ह्या भाजीमध्ये देखील किडे आहेत. तर त्यावेळेस तिनं दुसऱ्या दिवशी मला संध्याकाळी शाकाहारी भोजन आणलं. तिनं शाकाहारी भोजन आणल्यानंतर मी पोट भरून जेवले. मला खूप बरं वाटलं. मला असं वाटलं की मी किती दिवसाची भुकी आहे. तर त्यावेळेस मी पोट भरून जेवले आणि मला देखील खूप बरं वाटलं. पुन्हा पुन्हा दुसऱ्या दिवशी तिने मांसाहाराचं जेवण आणलं. तर मला कसं वाटलं की आपण जर वेगळा पदार्थ बनवला तर त्यामध्ये असं होणार नाही. तर तिने मला दुसऱ्या दिवशी देखील मांसाहाराचं जेवण आणलं, तरी देखील त्यामध्ये मला किडेच दिसू लागले. परंतु मला खूप त्रास देखील होत होता. मला पोटात खूप दुखत होतं. मला काहीच समजत नव्हतं काय करावं, असं वाटत होतं की आपण पटकन मांसाहार करावा. परंतु ज्या ज्या वेळेस मांसाहार माझ्या पुढे यायचा, त्या वेळेस मला त्यामध्ये किडेच दिसत होते. त्यामुळे खाण्याची इच्छा देखील होत नव्हती. कितीही चांगली मांसाहाराची भाजी असली तरी देखील मला त्यामध्ये किडेच दिसत होते. मग त्यानंतर मी स्वतः ठरवलं की आता कितीही त्रास झाला तरी आपल्याला मांसाहार करायचा नाही. अगदी मांसाहार न खाल्ल्यानंतर जीव जरी गेला तरी देखील चालेल, परंतु मांसाहार हा आता करायचाच नाही, हे ठामपणे मनामध्ये ठरवलं. आणि त्यानंतर मी मांसाहार पूर्णच थांबवला. म्हटलं की आता मांसाहार हा करायचाच नाही. मग मांसाहार करायचा नाही ज्या वेळेस मी ठरवलं, तर त्यानंतर माझं पोटात 1-2 दिवस दुखलं, परंतु त्यानंतर जसा मी निश्चय केला तर त्यानंतर पोटात सुद्धा दुखायचं थांबलं आणि मला शाकाहारी जेवण देखील खूप चांगल्या प्रकारे पचायला देखील सुरुवात झाली. मी जी अशी होती की मांसाहाराशिवाय जगूच शकत नव्हती, परंतु मी ज्यावेळेस निश्चय केला तर त्यावेळेस सर्व काही सोडून दिलं आणि मला शाकाहारी जेवण पचायला सुरुवात झाली. माझं पोटात जे दुखत होतं ते सुद्धा राहिलं. खरोखरच ज्यावेळेस मी निशंक मनाने आणि निर्भय मनाने ज्यावेळेस मी निश्चय केला की आता आपल्याला हे सर्व पाळावेच लागेल, कारण स्वामींनी आपला शब्द पाळला आणि त्यानंतर आपल्याला आता आपण जे म्हटलो आहे ते आपल्याला पाळावेच लागेल आणि तसा निश्चय केला. तर त्यावेळेस माझ्या मनामध्ये आणि माझ्या शरीरामध्ये जो काही मला त्रास होत होता तो त्रास देखील राहिला आणि माझी सूनबाई एकदम जशी पूर्वी होती त्या पद्धतीनेच तिला चालता येऊ लागलं. ती बाळाला देखील घेऊ लागली. तिच्या शरीरामध्ये जी काही तिला त्रास होता ते देखील हळूहळू बंद होत गेला स्वामींच्या कृपेने आणि तिने देखील स्वामींची सेवा करायला सुरुवात केली. घरामध्ये मी भरपूर सेवा करायला सुरुवात केली. मग हळूहळू काही दिवस निघून गेले आणि त्यानंतर आमच्या म्हणजे आता आम्ही सर्वजण पूर्णपणे शाकाहारी आहोत. घरामध्ये कसं असतं की मी जरी नाही सोडलं तर घरामध्ये बाकीचे जे खाणारे होते, त्यामुळे घरामध्ये मांसाहार हा होत होता. परंतु हळूहळू स्वामींच्या कृपेनेच म्हणा सर्वांचा मांसाहार संपला आणि आज 4 वर्ष पूर्ण झाली. आता आम्ही पूर्णपणे सर्वजण शाकाहारी आहोत. घरामध्ये आता आमच्या मांसाहार होत नाही आणि हे सर्व काही स्वामींच्या कृपेने झाले. जिथे आम्हाला स्वामी कोण आहेत, स्वामींची कसे दिसतात, स्वामींची कृपा कशी असते हे देखील माहीत नव्हतं, परंतु स्वामींनी काहीही असो परंतु स्वामींनी आमची इच्छा पूर्ण केली. हे आमच्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचं होतं आणि त्यामुळेच आम्ही आमच्या आयुष्यामध्ये सेटल झालो. जे काही आमचं आयुष्य जे आम्ही मांसाहार करत होतो तर ते आता आमचा मांसाहार पूर्ण सुटला. आमच्या घरामध्ये सर्व काही व्यवस्थित झालं. जसं पूर्वी स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर जे काही अडचणी होत्या त्या सर्व काही सुटल्या आणि आता सर्व काही व्यवस्थित झालं. तर मित्र आणि मैत्रिणींनो, हाच आमचा अनुभव होता, जो आम्ही पूर्णपणे कट्टर मांसाहार करणारे, एवढंच काय तर मांसाहाराशिवाय आम्ही जगूच शकत नव्हतो. तर असा आम्ही होतो, तरी देखील स्वामींनी आमच्या आयुष्यामध्ये चमत्कार केले आणि
आमचं आयुष्य सुधारलं, तर खरोखरच सांगते अशक्य हे शक्य करणारे स्वामी आहेत. त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं श्री स्वामी समर्थांची भक्ती करायची आहे. तुम्ही फक्त सुरुवात करायची आहे. तुमच्या आयुष्यामध्ये जे काही घडवायचे आहे ते फक्त श्री स्वामी समर्थच घडवणार आहेत. फक्त सेवेला सुरुवात करायची आणि तुमच्याकडून किती आणि कशा पद्धतीने सेवा करून घ्यायची ते स्वामीच करून घेणार आहेत. नेमकं याच पद्धतीने करता आणि करविता स्वामी तुझी एक नाता. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच हा असा अनुभव खूप कमी लोकांनाच येत असतो. कारण काही लोक देखील असे असतात की आपल्या आयुष्यामध्ये भरपूर सेवा करतात, परंतु त्यांच्या आयुष्यामध्ये अनुभव लवकर येत नाही. परंतु स्वामी सेवेत आल्यानंतर अनुभव हे 100% येत असतात. तर मित्र आणि मैत्रिणींनो, या ताईंना खरोखरच खूपच सुंदर अनुभव आलेला की त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये त्या आता पूर्णपणे शाकाहारी झाल्या आणि स्वामींच्या सेवेमध्ये आल्या. तर त्यामुळे स्वामीच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जे काही करणार आहेत ते करणारच आहेत, परंतु आपले कर्म देखील खूप महत्त्वाचे असते. मित्र आणि मैत्रिणींनो, प्रामाणिक कर्म हे सर्वात मोठे पुण्याचे काम आहे. ज्यावेळेस तुम्ही ईश्वर आहेत किंवा नाहीत या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता तुम्ही तुमचे कर्म प्रामाणिकपणे करत असताना, तर त्यावेळेस तुम्ही कुठे ना कुठेतरी ईश्वराची सेवाच करत असता. कारण प्रत्येक जणाचं रूप, प्रत्येकाच्या मनामध्ये ईश्वर, आत्म्यामध्ये ईश्वराचं एक रूप असतं आणि त्याच्या मनातून निघालेली दुआ ही प्रत्येक वेळी कामी येत असते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचा अनुभव खूपच सुंदर होता. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला देखील श्री स्वामी समर्थांचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी येथे तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देते. तर या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव हा शेअर करायचा आहे. तुमचा अनुभव ऐकून जो कोणी भक्त स्वामी सेवेत येईल तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. तर त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नेहमी हसत राहा, सुखी राहा, समाधानी राहा आणि स्वामींचं नामस्मरण करत राहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.